चिकनपासून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर बनतात. तर आपण आहे ना त्यातलाच एक प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे चिकन कोळीवाडा. कोळीवाडा इन्स्पायर ही रेसिपी आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण रेस्टॉरंटमध्ये जसा चिकन कोळीवाडा मिळतो ना, अगदी तसाच कोळीवाडा आपण घरच्या घरी बनवणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे की या चिकनचं कोटिंग जे आहे ते अगदी परफेक्ट कसं झालं पाहिजे आणि आतलं चिकन आहे ना ज्युसी कसं झालं पाहिजे, हे सगळे प्रश्न आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर चिकन कोळीवाडा बनवण्यासाठी ना इथं आपण एक वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं एक छान वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी साधारणतः 250 ग्रॅम चिकन घेतलेलं होतं. या चिकनचे असे मी उभे पीसेस करून घेतलेले आहे. आता हे चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी इथे मी ना अर्धा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ मी इथे टाकलेलं आहे. आणि जे वाटण आपण बनवून घेतलेलं होतं ते वाटण यात मी ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी हाफ टीस्पून चाट मसाला ॲड केलेला आहे आणि 1/4 टीस्पून इथे मी जिरे पावडर आणि 1/4 टीस्पून धने पावडर ॲड करणार आहे. त्यानंतर चिमूटभर इथं मी काळी मिरी पावडर ॲड केलेली आहे. चिमूटभर हिंग ॲड करणार आहे आणि त्यानंतर 1 टेबलस्पून मी इथं काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि हाफ टेबलस्पून मी इथं लाल मिरची पावडर ॲड करणार आहे. थोडासा इथे मी ना काळं मीठ ॲड करणार आहे. साधारणतः 1/4 टीस्पून इथं काळं मीठ मी ॲड केलेलं आहे. आणि कोळीवड्याचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ओवा. तर थोडासा ओवा हातावर छान मी क्रश करून तो ॲड केलेला आहे आणि 1 पिंच मी इथं सोडा ॲड केलेला आहे. सोड्याने ना हे छान कुरकुरीत होतात चिकन कोळीवडा. आणि आता हा सगळा मसाला आपल्याला या चिकनच्या पीसेसला लावून घ्यायचा आहे आणि साधारणतः एक अर्धा तास हे चिकन मी असं मॅरिनेट करायला ठेवून देणार आहे. आणि तुम्हाला जर हे चिकन जास्त वेळ मॅरिनेट करायचं असेल तर तुम्ही जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवलं तरी काही हरकत नाही, किंवा लगेच जरी फ्राय करायला घेतलं ना तरीही हा चिकन कोळीवडा अगदी परफेक्ट बनतो. तर हे बघा, इथे 10 मिनटं अर्धा तास झालेला आहे आणि अर्ध्या तासानंतर ना इथं मी एग व्हाईट घेतलं आहे. तर साधारणतः एका अंड्याचं हे एग व्हाईट आहे आणि हे एग व्हाईट हे चिकनच्या पीसेसला आपल्याला छान सगळं चोळून घ्यायचं आहे. याने काय होणार आहे की चिकनला जे आपण हे कोटिंग बनवणार आहोत ते परफेक्ट बसतं. आता इथे ना साधारणतः 2 टेबलस्पून मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून बेसन पीठ घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला या चिकनच्या पीसेसला छान चोळून घ्यायचं आहे. तर 2 टेबलस्पूनपेक्षा जास्त कॉर्नफ्लॉवर किंवा डाळीचं पीठ ॲड करू नका. एवढं या चिकनसाठी सफिशियंट आहे. याने एक छान कोटिंग होतं आणि इथं छान सगळं हे मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला हे चिकनचे पीसेस तळून घ्यायचे आहे. तर सुरुवातीला तेल छान कडकडीत गरम करून घ्या आणि चिकनचे पीसेस जेव्हा तुम्ही तेलात सोडाल ना तेव्हा गॅसची फ्लेम ही हाय असली पाहिजे. आणि सगळे चिकनचे पीसेस ॲड केल्यानंतर अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला 3 ते 4 मिनटं हे चिकन तळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे मी सगळे चिकनचे पीसेस तळून घेणार आहे. अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. चिकनचे पीसेस तेलात सोडल्यानंतर लगेच हलवू नका. एखाद मिनिटभर आहे ना ते तेलात छान तळू द्या आणि मग नंतर ते चमच्याने हलवून घ्या. याने काय होणार आहे की जे ह्या चिकनच्या पीसेसचे कोटिंग आहे ते कोटिंग अजिबात निघत नाही आहे, असंच राहतं. हे बघा, मी तुम्हाला दाखवते, अजिबात कोटिंग कुठेही निघालेलं नाही आहे, असं राहिलेलं आहे. आणि आता ना छान 3-4 मिनटं आपल्याला हे चिकनचे पीसेस असे तळून घ्यायचे आहे. इथं चिकनचे पीसेस तळून झालेले आहेत ते मी बाजूला काढणार आहे आणि अशाच पद्धतीने ना बाकीचे पीसेससुद्धा छान तळून घेणार आहोत. तर पहिल्या बॅचमध्ये आपण अगदी 3 ते 4 मिनटंच हे चिकनचे पीसेस तळून घेणार आहोत. तुम्हाला एका बॅचमध्ये तळायचं असेल तरी काही हरकत नाही, पण जर चिकन कोळीवडा तुम्हाला क्रिस्पी हवा असेल तर 2 बॅचमध्ये तळून घ्या. आणि आता हे दुसऱ्या बॅचमध्ये मी तळून घेणार आहे चिकनचे पीसेस. पण त्यासाठी ना हे मी आधी एक 10 मिनटं थंड होऊन दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर नुसतं आपल्याला हे फ्लॅश फ्राय करायचं आहे. जास्त तळायचं नाही आहे. जास्त तळला तर याचा कलर जरा काळपट होतो. त्यामुळे अगदी हलकंसं एखाद मिनिटभर ह्याच्यात आपण तळून घेणार आहोत. अजून एक इथं मी फूड कलरचा वापर केलेला नाही. तुम्हाला जर ह्याचा अजून कलर बाहेर जसं मिळतं चिकन कोळीवडा तसं हवं असेल ना तर तुम्ही फूड कलर ॲड करू शकता.
येस, तर अशा पद्धतीने ना इथे मी चिकनचे सगळे पीसेस तळून घेतलेले आहेत आणि ते छान सर्व केलेले आहेत. सोबतच इथे मी पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो केचप सर्व केलेलं आहे. ते अतिशय सुंदर लागतं या कोळी वड्याबरोबर खाण्यासाठी. आणि थोडंसं आहे ना इथे हे कोळी वडे गरमच असताना मी याच्यावर आहे ना चाट मसाला स्प्रिंकल करणार आहे. याने या चिकन कोळी वड्याला टेस्ट अतिशय सुंदर येते. तर अशा पद्धतीने इथे हा चिकन कोळी वडा रेडी झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.